या चषक आरवली गणेश बोर्डवाडीच्या वतीनं या अंबानीच्या मैदानामध्ये हा मोरिया चषक संपन्न होतोय. आपल्याला सर्वांना ठाऊक आहे खूप मोठं असं या ठिकाणी धावांचा डोंगर उभा केला जातो आणि ह्या मोरिया चषकाला मंडळी आज आपण आलो आहोत आरवलीमध्ये आणि मोरिया चषक पाहण्यासाठी आलेलं आहे आणि हे इथले मंडळाचे माणसं आहेत आणि ते आज आपल्याला भेटलेले आहेत. तर मंडळी त्यांची जी मंडळाची माणसं आहेत तर त्यांच्याकडून आपण थोडीशी मुलाखत भेटणार आहे. कारण मित्रांनो प्रत्येक मंडळाचं जी मैदान असतं ना ते मित्रांनो भारीच असतं आणि या मैदानाचं एक दहशत आहे की अंबानीचं मैदान म्हणून बोललं जातं. त्याच्यासाठी मित्रांनो शूट करण्यासाठी आलेलं आहे आणि ते कशामुळे नाव पडले ते पण आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहे. नक्कीच पुढे पाहत राहा आरवलीमध्ये. आणि हे आजचं जे मैदानाचं नियोजन आहे तर आपल्याला हे दादा सांगते. तर दादा आपलं नाव काय? माझं नाव विघ्नेश भुवड. मी एक मोरिया मंडळाचा कार्यकर्ता आहे. आता कित्येक 12 वर्ष झाली कित्येक इथे टीम येऊन गेल्या. अशी टुर्नामेंट कुठे होत नाही. हे आरवलीतील एक नामांकित मैदान अंबानीचे मैदान असं हिचं नाव आहे. ओके. तर दादा आज आपण जर बघायला गेलात ना तर कोकणामध्ये किंवा आपल्या संगमेश्वर तालुक्यामध्ये ह्या अशा टुर्नामेंट होतात. पण ह्या टुर्नामेंटचं जर दहशत बघायला गेलात ना तर आरवलीमध्ये हे अंबानीचं मैदान किंवा स्टेडियम बोललं जातं आणि आज संगमेश्वर तालुक्यामध्ये हे पंचक्रोशीमध्ये आपलं फेमस मैदान आहे. तर या मैदानाचं नाव कसं काय पडलं आणि ते काय सांगू शकतोस तू? नक्कीच मी सांगू शकतो की इथे अंबानीची झाडं आहेत. अंबानी म्हणजे अंबानीची झाडं आहेत इथे. त्याच्यामुळे अंबानीचं नाव पडलं. पण इथे जो खासियत आहे मैदानाची तो म्हणजे 6 लगेच जातो. त्यामुळे इथे जास्त टीम खेळतात. ओके. तर दादा गेल्या वर्षी फायनल कुठल्या मंडळाने मारले होते? एक चिपळूण तालुक्यातील एक नामांकित संघ आहेत यंग स्टार पाष्टेवाडी. ओके. आणि संघाने मागच्या वर्षी चॅम्पियन ट्रॉफी घेतली. ओके. तर गेल्या वर्षी पण तुम्ही फेमस होतात. खूप सारे टुर्नामेंटमध्ये 1-2 नंबरचे बक्षिसं मारत होतात. आणि तर यंदाची सुरुवात कुठून झाली तुमची? यंदाची सुरुवात चिपळूण तालुक्यामध्ये आबिडगाव गावामध्ये झाली. ओके. तर आजच्या मैदानाचं काय नियोजन सांगू शकतोस की तुमची जी मुलं खेळणार आहेत ते फायनलपर्यंत राहू शकतात का? नक्कीच राहू शकतात. आणि या टुर्नामेंटची लोक बहुतेक लोक ही वाट बघत असतात की रस्त्याच्या बाजूलाच आहे. बहुतेकशे गाडीवाले थांबून टुर्नामेंट बघत असतात. त्यामुळे गर्दी खूप असते इथे. ओके. आणि जर दादा जर बघायला गेलात ना तर आज ह्या टुर्नामेंट होतात तर काही लोक जर बघायला गेलात मंडळ आपल्या वाडीचं असतं आणि त्याच्यामध्ये बाहेरची मुलं येऊन टुर्नामेंट मारून जातात. तर त्याच्याबद्दल तू काय सांगू शकतोस की मी आज जर बघायला गेलं ना तर तुमचे मॅच बघत असतो इकडे तिकडे जर असतो तेव्हा तर तुमचे वाडीतलीच मुलं 11 प्लेयर खेळत असतात. तर त्याच्याबद्दल काय तू सांगू शकतोस? नक्कीच. कारण बाहेरून जी पोरं येतात ती पण खेळण्यासाठीच येतात आणि त्यांच्यासाठीच खरी टुर्नामेंट असते. म्हणजे आपल्या गावाचं पण नाव पुढे गेलं पाहिजे की आरवलीमध्ये टुर्नामेंट होते. त्याच्याबद्दल ही टुर्नामेंट आणि दुसऱ्यांसाठी पण सगळ्यांसाठी का आम्हीच ट्रॉफी मारू शकत नाही सगळ्याच ठिकाणी. भरपूर अशा चांगल्या टीम आहेत की येऊन खेळतात आणि ट्रॉफी मारून जातात. ओके. तर दादा तुला एक प्रश्न विचारतो की आज जे असे पार्सल घेऊन पोरं खेळण्यात मजा वेगळी आहे की आज वाडीतली पोरं येऊन एकत्र खेळण्यात ती मजा वेगळी आहे? वाडीसाठी खेळणं ही एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि गावासाठी एक गोष्ट. आपला गाव पुढे गेला पाहिजे, वाडी पुढे गेली पाहिजे. आपलं नाव तिथूनच तयार होतं. ओके. तर दादा एक प्रश्न तुला आहे की आजचे समालोचक कोण आहेत म्हणजे आपल्या इथे अँकरिंग करण्यासाठी? आपले समाज आजचे रत्नागिरीचा बुलंद आवाज सुनीलजी गांगरकर. ओके. तर सुनीलजी गांगरकर यांच्याबद्दल काय सांगू शकतोस तू? की आम्हाला तर माहितीच आहे त्यांच्याबद्दल, पण तुझ्या मनाकडून आणि तुझ्या मंडळातर्फे त्यांना काय तू सांगू शकतोस? यांच्यासाठी एकच शब्द, नाद खुला. ओके. तर मंडळी पाहू शकता जर सुनील गांगरकर बोलले ना तर आज आपल्याकडे संगीत जागरण नृत्य असू दे किंवा शक्तितुरा असू दे तर ह्याच्यामध्ये किंवा अजून बैलगाडा शस्त्रामध्ये जर बघायला गेलात तर त्याच्यामध्ये पण समालोचक करण्यासाठी ही मित्रांनो छंद आहे आणि कोकणची कला इथूनच जपली जाते. तर पाहू पुढे. ओके. धन्यवाद. तर मंडळी बघायला गेलं तर कोकणामध्ये खूप साऱ्या टुर्नामेंट होतात आणि आज आपण आहोत आरवलीमध्ये आणि आरवलीमधील ह्या टुर्नामेंटबद्दल आपल्याला हे दादा आहेत. तर बघायला गेलं तर कोकणातील गोलंदाज आवाज सुनीलदादा गांगरकर यांच्याकडून ह्या मंडळासाठी आणि त्याच्या भविष्यासाठी पुढील तर त्याच्याबद्दल काय दादा सांगू शकता तुम्ही? नक्कीच मी सुजलजी या ठिकाणी सांगू शकतो की मोरिया चषक म्हटल्यानंतर ज्याची नाक्यावर चर्चा चालू असते, चहा पितानी चर्चा चालू असते, जेवताना चर्चा चालू असते, झोपताना देखील चर्चा चालू असते की मला कितीतरी फोन लोकांचे येत असतात की मोरिया चषक कधी आहे,
कारण ह्या ठिकाणाचं असलेलं आयोजन, नियोजन आणि परफेक्ट पंचांचं जे प्लॅनिंग असतं, कुठल्याही या ठिकाणी संघावरती अन्याय केला जात नाही. आणि यांची एकी पाहिल्यानंतर खरोखरच एक हृदय भरून येतं की एवढा चांगला मोरिया चषक या आरवलीमध्ये, या अंबानीच्या मैदानामध्ये हे गणेश बोर्डवरील आमचे सर्व ग्रामस्थ खेळाडू चांगल्या पद्धतीचं सहकार्य करत असतात. ओके, तर दादा आजच्या स्टेडियमचं नाव तुम्हाला माहितीच आहे, तर त्याच्याबद्दल काय सांगू शकता थोडंसं? नक्कीच. मी आज 26 वर्ष जवळजवळ क्रिकेटमध्ये माझं अर्ध आयुष्य खेळण्यामध्ये गेलेलं आहे आणि या अंबानीच्या मैदानामध्ये मी देखील खेळलेलो आहे. या मैदानामध्ये खूप मोठी अंबानीची झाडं आहेत आणि या अंबानी, त्यामुळे या मैदानाला अंबानीचं असं नाव, मैदान असं नाव पडलंय. आणि ह्या अंबानीच्या छायेखाली, अंबानीच्या सावलीच्या झाडाच्या सावलीमध्ये एक सुंदर असं मैदान याने आयोजन केलेलं आहे. ओके, तर आजचा प्रथम क्रमांकाचा मान कुठे जाऊ शकतो, म्हणजे आपल्या संगमेश्वर तालुक्यामध्ये तुमची आवडती टीम? नक्कीच हा कडवी झुंज आपल्याला या मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे, रणसंग्राम पाहायला मिळणार आहे, महामुकाबला पाहायला मिळणार आहे. एवढी तगडी झुंज, खुला निकाल, हा मोरिया चषक हा इथंच राहणार. माझी तरी 100% खात्री आहे की हा विघ्नेश असेल किंवा स्वप्नील लांबे असेल, असे आमचे दिग्गज दादो असेल, षटकारांचं पाऊस पडणारे हे खेळाडू आहेत, ते नक्कीच हा जो चषक आहे या माझ्या खात्रीप्रमाणे, माझ्या माहितीनुसार हा या जागेवरतीच राहणार अशी मी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतोय. ओके, धन्यवाद. धन्यवाद. आणि तो हा कार्यक्रम माझ्या हातामध्ये आलेला आहे. येणाऱ्या 28, 29 आणि 30 बायप्लेन विमानातून ही कंपनी मला राजस्थान रॉयलला घेऊन चालले. एवढं माझं भाग्य. हे मोरिया चषकाला, या मोरियाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना एक मी या ठिकाणी शुभेच्छा देईन की तुमच्यासारख्या खेळाडूंकडूनच मी राजस्थानला जाणार आहे. दिल्लीला गेल्या 15 जूनला माझा दिल्लीत एग्रा स्टेडियमवरती कार्यक्रम झालेला आहे. त्यानंतर पंजाब धुरीला 16 तारखेला कार्यक्रम, 16 जूनला कार्यक्रम झाला आणि पंजाबमध्ये हा 16 तारखेला कार्यक्रम झाला. असे मोठे मोठे कार्यक्रम या तुमच्या सर्वांच्या माध्यमातून, या आमच्या वरिष्ठ मंडळीच्या आशीर्वादातून असे मोठे मोठे कार्यक्रम मला करण्याची संधी मिळाली. मी खरोखर आपल्या सर्व मंडळांचा आभारी आहे. आपल्या सर्वांना शुभेच्छा देईन की मी मला पाहता की जाकडे नृत्यामध्ये युवा रत्न लोकशाही पुरस्कार देखील या 2025चा महाराष्ट्र शासनाने मला प्रदान केलेला आहे. हे सर्व आपल्याला श्रेय जातं की आपल्या सर्व लोकशाही शाहीरांना आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं मी इथपर्यंत पोहोचू शकलो. मी एवढंच या प्रसंगी सांगू शकतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.